एकनाथ शिंदेंच्या भाषणात लाडकी बहीण विधानसभेचा लाडकी बहीण फंडा नगरपालिका निवडणुकीतही चालणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका निवडणुकीत लक्ष घातलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदे रोज 6 ते 7 ठिकाणी सभा घेत आहेत. या सभातील त्यांचा प्रचार वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यासाठी सकाळी इगतपुरी आणि भगूर येथे सभा झाली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. मुख्यमंत्री, भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यापासून तर विविध नेते मंडळी बहीण योजनेचे श्रेय घेत आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीला लाडकी बहीण हाच आधार वाटतो आहे. गेल्या 2 दिवसात जळगाव आणि नाशिक येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभा झाल्या. सभेत शिंदे यांचा गौरव त्यांच्या प्रत्येक मंत्र्यांनी लाडका भाऊ असा केला. राजकीयदृष्ट्या मतदारांना आकर्षित करणे हा हेतू त्यामागे दिसतो. आज भगूर येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात लाडकी बहीण या शब्दानेच केली. त्यानंतर त्यांच्या भाषणात प्रत्येक वाक्यात लाडकी बहीण असा उल्लेख होत राहिला. लाडकी बहीण योजना किती महत्त्वाची आहे हे ते पटवून देत होते. लाडकी बहीण ही माझी सर्वात आवडती योजना आहे. जोपर्यंत मी सत्तेत आहे तोपर्यंत कुणीही माई का लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही. मी शब्द पाळणारा मंत्री आहे असं ते म्हणाले. या सभेला आणि माझ्या प्रत्येक सभेला लाडक्या बहिणींची संख्या अधिक असते. महिला शक्ती ज्यांच्या मागे उभी राहते त्यांचा विजय नक्की असतो. येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर यात देखील महिला आहेत. त्यामुळे त्यांचा विजय 100% पक्का आहे असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे येथील नगराध्यक्ष पद महिला राखीव आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे या देखील महिलाच आहेत. त्या पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या आमदार सरोज आहिरे या देखील महिलाच आहेत. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांना त्याची कल्पना असावी की नाही अशी चर्चा शिंदे यांची सभा संपल्यावर सुरू झाली. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक, भगूर.